आज माझी तब्येत बिघडली. घरी करायला कोणी नव्हतं बरं का आणि कारण मलाच सगळं बघावं लागतं. सासूबाई तर नाहीच आहेत मला. पप्पा पण गावी गेले होते, मिस्टर ऑफिसला गेले होते आणि सकाळपासून थोडं थोडं माझं दुखत होतं, पण थोड्या वेळाने खूपच ताप आला मला आणि सकाळी मी थोड्या चपात्या आणि डबा करून मिस्टरांना दिला होता. मुलीला तर काय रेड अलर्ट होता, पाऊस भरपूर आहे त्यामुळे काल सुट्टीच होती तिला. आणि मग आहे ते स्वयंपाक पण करायचा, म्हणजे अंगामध्ये त्राण राहिला नव्हता. इतकं मला सगळं घडून गेल्यासारखं झालं होतं, तरी पण पर्याय नव्हता, मला उठून करायचंच होतं. सकाळी थोड्याशा चपात्या केल्या होत्या, थोडीशी कणिक होती कालची शिल्लक, त्याच्याच केल्या होत्या. पण बाकीचं मला कणिक मळण्यापासून सगळं करायचं होतं, पण अजिबातच ताकद अंगामध्ये नव्हती, तरी पण करायचं होतं. आणि हिला हे स्टिकरचं मागचं चिकट काढून द्यायचं होतं. आणि असं आजारी असले की मुलांना आपल्याला खूप काम सांगावं वाटतं आणि ती इतकी काळजी घेत होती माझी, तरी पण चिडचिड अजिबात केली नाही मी तिच्यावर, कारण तिचं तोंड एवढं झालं होतं माझं दुखतंय म्हणल्यावर. खूप लहान मुलं हळवी असतात बरं का, त्यांच्यासमोर आपण जर हळू नाही का हे करून गेलो, पूर्ण असं खचून गेलो, तर त्यांना खूप वाईट वाटतं आणि त्यांचं तोंडच इतकं बारीक होतं ना की त्यांना काही हे करायचं नाही. तरी मला ती बाहेरून चपाती ठेवायचं भांडं आणून दे, कुठं काय आणून दे, स्टूल आणून दिला तिने मला बसायला, बसून चपात्या कर म्हणली. ती डोकं चेपून देत होती, पाय चेपून देत होती, इतकी ती माझी काळजी घेत होती बरं का. खरंच आई आपली दुसरी आईच असते मुलगी बरं का. आणि इतकं ती आईसारखं करत होती, पाय दाबू का आई, डोकं दाबू का आई. परत डॉक्टरकडे जाण्यासाठी मला रिक्षा पण मिळत नव्हती अक्षरशः, माहिती आहे का. पाऊस पण पडत होता आणि 2-3 रिक्षावाल्यांना मी थांबा प्लीज थांबा, मला डॉक्टरकडे जायचं आहे म्हटलं. माझ्या घरी पण कोण नाही, मला गाडी चालवायची पण ताकद नाही आहे, तरी पण कुठल्याच रिक्षावाल्यांनी थांबवलं नाही बरं का. काय करायचं, शेवटी स्वामींचं नाव घेतलं आणि मी गाडी माझी बाहेर काढली, टू व्हीलर, आणि टू व्हीलरवरून मी डॉक्टरकडे गेले. आणि दवाखान्यात गेल्यावर अक्षरशः मला काही समजतच नव्हतं, रडायलाच आलं, मी रडतच होते अक्षरशः, माहिती आहे का. आणि डॉक्टरांनी पण खूप प्रेमाने समजून सांगितलं, ताई अगं काय झालेलं नाही, ताप आलेला आहे आणि लगेच तो फक्त तुला त्रास होतोय असं म्हटलं. म्हणजे त्रास म्हणजे कंबर डोकं सगळंच दुखत होतं आणि ऑटोमॅटिक डोळ्यातून पाणी येत होतं. आणि दवाखान्यात गेल्यावर मात्र अक्षरशः मला खरोखरचं रडाय आलं. आणि 4-5 पेशंट माझ्या पुढे असताना मला पहिल्यांदा घेतलं आणि मला लगेच सोडलं. आणि महत्त्वाचं म्हणजे मी डॉक्टरांच्याकडे जाताना म्हणजे पाऊस होता, पण थोडा मी जाईपर्यंत पाऊस थांबला होता आणि परत येताना मी रोडवर असताना थांबला आणि परत घरी आल्यावर चालू झाला. म्हणजे पावसाचं कसं थांबणं येणं चालूच होतं, तरी पण असं झालं होतं. आणि खूप खरंच स्वामी माझ्या पाठीशी आहेत. आणि असं मी अंधविश्वास ठेवत नाही, पण विश्वास ठेवते स्वामींच्या पुढे, कारण कोणतंही संकट असलं तरी मी स्वामींचं नाव घेत असते. आणि मी हॅप्पी जरी असले तर स्वामी तुमच्यामुळेच मी हॅप्पी आहे असं म्हणत असते, कारण मी खूप आज जी आहे ती फक्त स्वामींच्यामुळे आहे मला वाटतं बरं का. तर मी कणिक मळून वगैरे चपात्या केल्या. चपाती लाटताना पण असं सारखं डोकं खाली, कंबर वगैरे असं इतकं दुखत होतं. तुम्ही म्हणाल काही ओव्हर ॲक्टिंग वगैरे करते, पण नाही, ज्यांचं दुखतं ना त्यालाच कळतं. आता आज माझं दुखत होतं बरं का, आणि आता थोड्या दिवसानंतर हा दुखण्याचा सीझनच चालू होतो की बाबा सगळंच दुखतं बरं का सगळ्यांचंच. त्यामुळे असं कुणाला दुखायला लागलं की ओव्हर ॲक्टिंग वगैरे काय म्हणू नका, कमेंट पण करू नका. आणि तुम्ही म्हणाल की व्हिडिओ इतका इम्पॉर्टंट होता का, इम्पॉर्टंट नाही आहे. डेली लाईफ शेअर करायचं म्हणजे मी पॉझिटिव्ह पण शेअर करणार आणि दुखणं खुपणं पण तुमच्याबरोबर शेअर करणार, असं ते सगळं आहे. त्यानंतर मी चपात्या केल्या पटपट. सकाळी 4-5 चपात्या केल्या होत्या. त्याच्याबरोबर मी डब्याला पापडीची शेंग पण केली होती, त्यामुळे त्यांचा डबा झाला. आणि त्यानंतर कणिक संपली होती माझी, दुसरी कणिक मळून ह्या चपात्या करत आहे मी. नंतर 4-5 चपात्या केल्या. वरण केलं फोडणीचं थोडंसं खाण्यासाठी मला. आणि भात पण लावला मी, इंद्रायणी तांदळाचा भात वरण खाल्लं, पण तोंडाला अजिबात चव नव्हती, सगळं कडू लागत होतं मला. पण काही पर्याय नव्हता, 2 घास खाऊन मी हे केलं, वरणाचं थोडंसं पाणी पिलं आणि गोळ्या खाल्ल्या. आणि बघा इथं किती काळजी करत होती माझी. तिला अभ्यास कर म्हटलं, ती अभ्यास नाही केली तिनं, फक्त ती माझ्या भोवतीनंच बसून होती. म्हटलं मी झोपते बाळा, तू अभ्यास कर जा, तर नाही, मी तुझं डोकं चेपून देते, पाय चेपून देते. आणि वरे पण म्हणायची की तू माझं दुखायला लागल्यावर तू कसं माझं डोकं चेपते, पाय चेपते, मी सांगत पण नाही तरी पण तू चेपते, असं ती म्हणत होती. हे सगळं बघून अजून माझ्या डोळ्यात पाणी येत होतं.
त्यानंतर डॉक्टरकडे आलेलो आहे. बघा कशी कंडिशन झाली आमची डॉक्टरने. माझं तोंड तर एवढं पाक चपटत झालेलं आहे एका तापामध्ये. आणि हिला घेऊन गेलेलो. परत शेवटी गाडीच काढली, म्हणजे गाडीच उपयोगी पडली. जाऊन आलो. पाऊस पडत होता बघा. मी आल्यावर परत पाऊस चालू झाला इथं. म्हणजे असं भुरच बारीकच होतं. आल्यावर गोळ्या खाल्ल्या. ORS वॉटरनी थोडंसं बरं वाटलं, विकनेस कमी झाला. आणि थोडंसं खाऊन घेतलं बघा. भात केला, इथं पापडीची शेंग केली, चपाती आणि इथं वरण पण केलेलं आहे. आणि मी थोडंसंच खाल्लं, मला कडू लागत होतं. आणि माझ्या ओट्याची अवस्था पहिल्यांदा अशी झालेली आहे, कधीच अशी होत नाही बरं का. काहीच लावलेलं नाही आहे. 4 वाजता मग थोडंसं उपीट केलं, म्हणजे मिस्टरांना पण ऑफिसवरून आल्यावर काहीतरी पाहिजे असतं म्हणून त्यांना पण भिजून येतात, त्यामुळे गरम उपीट केलं. यातले पण मी 4-5च घास खाल्ले, कारण हे पण मला कडू लागत होतं. थोडासा फरसाणा टाकल्यावर पण कडूच लागत होतं. त्यानंतर गवती चहा टाकून चहा पिले. चहा तेवढा छान लागतो बरं का. चहा पिले. मुलीला पण थोडंसं उपीट खायला लावलं. आणि मिस्टरांनी पण खाल्लं. ते आल्यावर म्हणा लागले, एवढं बरं नाही तर कशाला करते आहेस म्हणून. मग चहा वगैरे झाला. पण फॅमिली खूप महत्त्वाची आहे बरं का. आपल्या घरी करायला कोण एक जरी म्हणजे सासू असली तरी आपल्याला किती हातभार लागतो, पण माझ्या नशिबात ते नाही आहे. खूप चांगली सासू होती माझी. आणि प्रत्येक क्षणाला मला त्यांची आठवण येत असते बरं का. काम असल्यावर पण आणि कोणता सणवार असल्यावर पण, कारण आम्ही दोघी एकत्र मिळून सगळं करायचं ना, की जाऊ दे, नजर लागली असेल कोणाच्या तरी असं वाटतं कधी. पण फॅमिली खूप महत्त्वाची आहे, जे बाहेर राहतात त्यांच्यासाठी. कारण इथं करायला आपलं कोणीच नसतं बरं का. आपल्यालाच उठून करावं लागतं. चला बाय.